त्याचं कारण असं होतं की ज्या दिवशी उपोषण सोडलं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आमदार धस आणि हे धसांना अशा हे आले होते. काही आमदार पण त्यांच्यासोबत होते, खासदार पण त्यांच्या सोबती नव्हते. आपण यासाठी ते जाहीर केलं होतं की तात्काळ मागण्याला अंमलबजावणी देऊ असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून आपण ते उपोषण सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती थांबवलेलं होतं. परंतु 8, 10, 15 दिवस उलटून गेले तरीही अंमलबजावणी होत नव्हती कुठल्या मागणीची. 8 मागण्यांपैकी 4 मागण्याला तातडीनं आणि तात्काळ अंमलबजावणी देऊ असं सांगितल्यामुळं आम्ही उपोषण सोडलं होतं. परंतु ते काय हालचालच करत नव्हते. कारण मग आम्ही त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही जर हालचाल करणार नसाल, तुम्ही जर आता 12-13 दिवस उलटून गेलेत, गॅजेटियर हैदराबादचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सरसकट राज्यातल्या केसेस, मराठा आंदोलकावर झालेल्या, शिंदे समिती, बलिदान गेलेले कुटुंब, अशा ज्या मागण्या आपण त्यांना त्या दिलेल्या होत्या. तुम्ही हे करणार नसाल तर आम्हाला 15 तारखेला फेब्रुवारीला साखळी उपोषण राज्यव्यापी करावं लागणार हे आम्ही जाहीर केलं होतं. परंतु काल 4 मागण्या ज्या मंजूर करणार होती त्यापैकी 2 मागण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं केलाय की आपले माननीय शिंदे साहेबांची समितीला मुदतवाढ दिली आणि दुसरं की हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे त्यांनी हेही लागू करू म्हणून असं त्याच्यात उल्लेख केलाय, अभ्यास करतायत म्हणून केलाय. म्हणून आता 2 राहिले 4 पैकी, म्हणजे तातडीच्या 4 आहेत आणि राहिलेले हे 3 महिन्याचा वेळ घेतलेला, म्हणजे कन्फ्युजन नको. आज मीडियाच्या बांधवाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो, कन्फ्युजन नको. ह्या 4 मागण्या तातडीनं करतो असं सांगितलेलं आहे आणि सगळे स्वारीची अंमलबजावणी आणि त्याच्याबरोबर राहिलेल्या आणखी मागण्या याच्यासाठी आम्हाला 2-3 महिन्याचा वेळ लागणार आहे. कारण त्याच्यात हरकती आलेल्या आहेत आणि हरकती आल्यामुळे त्याची आम्हाला छाननी करायची आणि ती छाननी करायला 2-3 महिने वेळ लागेल. तर 2 ते 3 महिन्याचा वेळ सगळे स्वारीची अंमलबजावणी आणि राहिलेल्या 3 मागण्यासाठी वेळ द्या असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि त्या व्यासपीठावरती मीडियाच्या बांधवांनी राज्यांनी हे ऐकलेलं आहे. राहिला विषय त्या 3 महिने आता सगळे सोयरे आणि त्या 3 मागण्यासाठी. दुसरा विषय की या 4 मागण्या ह्या तातडीनं करतो म्हणले, त्यातल्या 2 मागण्या त्यांनी काल शासन निर्णय केलाय. आमचं म्हणणं आहे की तुम्ही आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधला पाहिजे. नुसतं तिला मुदतवाढ देऊन उपयोग नाही. तिला कक्ष स्थापन करून देणं, शिंदे समितीला मनुष्यबळ देणं, अभ्यासक देणं, तिला रेकॉर्ड शोधायला लावणं. जे 4 विभागाला अधिकारी दिलेत व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्यासाठी ते देत नाहीयेत, त्यांना काम करायला लावणं. आता मुख्यमंत्र्यांनी कृती दाखवणं गरजेचं आहे. शिंदे समितीच्या माध्यमातून रेकॉर्ड शोधल्याला, नोंदी शोधल्याला, प्रमाणपत्र दिल्याला नुसती घोषणा करून मुदतवाढ देऊन आमचं कल्याण होणार नाहीये, समाजाचं भविष्य घडणार नाहीये. तुम्हाला आता तिला पळवायला लावा लागणार आहे, तिला काम करायला लावा लागणार, ही सरकारची जबाबदारी आहे. दुसरं की त्यांनी शिंदे समितीकडे पहिलेच गॅजेट, एका शब्दाचे 2 शब्द बोलले जाते. पण आपण कायदेशीर संविधानाच्या पदावर बसलाय, आपण कायदेशीर सरकार चालवत आहे, त्यावेळेस आपण काही शब्द एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्यांनी घेतले म्हणजे तेच उल्लेख करायचा, त्याचा आहे ते ओरिजिनल नावावर करायचा. त्यामुळे हैदराबाद गॅजेटियर करून ही दुरुस्ती करावी. आता मूळ विषय की त्यांनी हे 2 कामं केल्यामुळं आम्ही त्यांचं कौतुक करतो, सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही की तुम्ही 4 पैकी 2 मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आता तयारी दाखवली. आता राहिल्या 2, त्या 2 साठी तुम्ही जास्तीत जास्त 8 ते 15 दिवसात राहिलेल्या 2 सुद्धा त्याची ही अंमलबजावणी करा, हे जाहीरपणानं सांगतोय. 2 केल्यात, राहिलेल्या 2 ह्या 8 ते 15 दिवसात करा. बसणार नाही, तुमचं कौतुक करणार. तुम्ही काम केलं तर हे मराठा तुम्हाला तुमच्या गळ्यात हात टाकून हिंडणार, तुमचं कौतुकही करणार. राहिला दुसरा विषय आता साखळी उपोषणाचा की जे 15 तारखेला होणार होतं. सरकारने 2 मागण्या मंजूर केल्यामुळं राहिल्यात 2. मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे, मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे. या संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून ते सध्याचं तरी
15 तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरवलं होतं ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतोय 10-15 दिवसासाठी. कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं. सरकारला वेळ दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे, या भूमिकेत राहिलं पाहिजे. एक 15 दिवस त्यांना दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही हे पुढे ढकलतोय. कारण त्या 15 दिवसात त्यांनी की 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या म्हणतो मी मराठा बांधवाला, प्रत्येक गावातल्या माणसांना अडचण येऊ नये, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला समाज एकत्र आलाय, त्यामुळे आरक्षण तर मिळालंय.